नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नक्षलवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक SS विर्क यांनी केले. छत्तीसगड येथे घडलेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरहद संस्थेतर्फे नक्षलवाद भारतापुढील आव्हाने या विषयावर विर्क यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नाहर, विश्वस्त शैलेश वाडेकर उपस्थित होते. नक्षलवाद हा एका रात्रीतून नष्ट होणारा नाही, तर नक्षलवाद भागात स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या मदतीने शिक्षण, आरोग्य आणि अन्य सुधारणांच्या माध्यमातून स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असल्याचे विर्क यांनी नमूद केले. नक्षलवादी भागात बदली झाल्यास पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना ती शिक्षा वाटते. ही बाब खरी असल्याचे विर्क यांनी कबूल केले. परंतु अधिकारी कर्मचारी यांना बढती, पदोन्नती देऊन त्यांना प्रोत्साहित करून या भागात काम करण्यासाठी पाठवले पाहिजे, असे ते म्हणाले. माओवाद्यांशी संबंध असलेल्या अनेक संघटना देशात कार्यरत आहेत, ज्यांच्यावर कोणतीही बंदी नाही. प्रत्यक्षात लढणारे नक्षलवादी आणि त्यांच्या मागे असलेले ब्रेन वेगळे असतात, जे विविध ठिकाणी विखुरलेले आहेत, असे ते म्हणाले. नक्षलवादी संघटनांना ग्रे मार्केटमधून शस्त्रास्त्रे पुरवली जातात, अशी माहिती त्यांनी दिली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विनंतीशिवाय परिचारिकांच्या बदल्या करू नयेत या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मंचर जिल्हा पुणे येथे ग्रामीण रुग्णालय आहे. त्याचा दर्जा वाढवून त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे ठरले. त्याप्रमाणे रुग्णालयाचे उद्घाटन पण ठरले, पण त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आणि परिचारिका यांची पदे निर्माण करून करण्याऐवजी उपसंचालक सार्वजनिक आरोग्य सेवा पुणे यांनी पुणे जिल्हा रुग्णालय औंध, TB रुग्णालय औंध, मनोरुग्णालय एरोडा आणि काही ग्रामीण रुग्णालयातील परिचारकांच्या बदल्या करून त्यांची नियुक्ती मंचर येथे केली. त्यामुळे परिचारिकांमध्ये अस्वस्थता आणि असंतोष पसरला. संघटनेने यात लक्ष घालून विनंतीशिवाय परिचारिकांच्या बदल्या करू नयेत या शासनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले. निवेदने सादर केली. माननीय महासंचालक यांची पण भेट घेऊन निवेदनाद्वारे बदल्या रद्द करण्याची मागणी केली. या मागणीसाठी आणि बदलीबद्दलचा असंतोष व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक 24 मे 2013 रोजी पुणे जिल्हा रुग्णालय औंध येथे सर्व परिचारिकांनी 2 तास काम बंद आंदोलन सकाळी 7:30 ते 9:30 करून निदर्शने करण्यात आली होती. सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित होता, पण तो न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचे ठरले आहे. यामुळे गुरुवार दिनांक 6 जून रोजी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय झाला. यावेळी काम संपूर्णपणे बंद ठेवले जाईल आणि बदल्या रद्द होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा मानस आहे, असे अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितले. वाढत्या राजकीय दबावामुळे पुणे महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्त यांना अखेर पदावरून हटवण्यात आले. पालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभाग प्रमुख रमेश शेलार यांच्या पत्नीच्या नावावर 13 फ्लॅट असून गेले अनेक वर्ष त्या फ्लॅटचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही. त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या इमारतीवर बेकायदा मोबाईल टॉवर्स उभारले जातात, याची माहिती पालिकेकडे नसते. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील अनेक इमारतींवर बेकायदा टॉवर्स असल्याची प्रतिक्रिया आयुक्त म्हणून आपण दिली. हे कितपत योग्य आहे? चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करा, अशा शब्दात सर्वच पक्षनेत्यांनी आयुक्तांना सुनावले. पालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकविणारे आणि बेकायदा बांधकाम करून पालिकेला प्रॉपर्टीची खोटी माहिती देणाऱ्या पालिका उपायुक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांना निलंबित करावे, यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने पालिकेत आंदोलन करण्यात आले. शेलार यांच्या विरोधात घोषणा देत शेलार यांची चौकशी होईपर्यंत त्यांचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उपाध्यक्ष
विशाल पवार, विशाल दारवटकर, सरचिटणीस सुशील मेंगडे, शांतनू खिलारे, गिरीश बेलके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. भ्रष्टाचारी अतिक्रमण विभाग प्रमुखांना निलंबित करावे अशी मागणी करीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने पालिकेतील शेलार यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. दक्षता समितीमार्फत चौकशी होईपर्यंत शेलार यांची बदली दुसऱ्या विभागात करण्यात यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली. शेलारांना पाठीशी घालणाऱ्या पालिका आयुक्त महेश पाठक यांचाही निषेध करण्यात आला. पतित पावन संघटनेनेही शेलार यांच्या निषेधार्थ जन आंदोलन केले. संघटनेच्या वतीने महापालिका भवनासमोर भर पावसात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी शेलार यांच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे, त्यामुळे ही चौकशी निपक्षपातीपणे होण्यासाठी शेलार यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शेलार यांच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेलार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोपही मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, ललित खंडाळे यावेळी उपस्थित होते. देशातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आंदोलने केली पाहिजेत असे मत विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत ठक्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट दुकानांचा पुरस्कार नानाकचंद रावल, विक्रेता पुरस्कार अशोक महाबळेश्वरकर, फिनिक्स पुरस्कार प्रफुल्लभाई देसाई, महिला व्यापारी पुरस्कार मनीषा ठक्कर, साधनाताई गोरे पुरस्कार अश्विनी नामजोशी, व्यापार भूषण पुरस्कार सूर्यकांत पाठक यांना प्रदान करण्यात आला. म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, शिरीष बोधनी, अरुणसिंह परदेशी, सुरेश प्रभुणे उपस्थित होते. चौधरी म्हणाले, देशातील अस्वस्थता घालवण्यासाठी सर्वजण संघटित झाले पाहिजेत. व्यवस्था परिवर्तनाकडे गेल्याशिवाय सुधारणा होणार नाही. सध्या देश विकृत, विकास, असुरक्षितता, भ्रष्टाचार यांनी अस्वस्थ आहे. त्यामुळे ही अस्वस्थता घालवण्यासाठी आणि व्यवस्था परिवर्तनासाठी आंदोलने झाली पाहिजेत. सूर्यकांत पाठक म्हणाले, सहकार क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. एकेकाळी सहकार क्षेत्र मिशन बनून काम करीत होते, पण आता ते कमिशनचे क्षेत्र बनले आहे. देशाला गर्तेतून काढण्यासाठी तरुण पिढीच्या खंबीरतेची गरज आहे. भाडेकरू व झोपडपट्टी वासियांच्या घरांसाठी व इतर मागण्यांसाठी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी भाडेकरू महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंडई येथून जिल्हाधिकारी कार्यालय समोर या मोर्चाची सांगता झाली. त्यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. महिलांची उपस्थिती त्यामध्ये वाखाणण्याजोगती होती. भर पावसातही नागरिक मोठमोठ्या घोषणा देत होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष त्याकडे वेधून घेतले जात होते. या मोर्चाचे नेतृत्व पुणे शहराध्यक्ष विलास चौरे, कार्याध्यक्ष संजय भीमाले, महिलाध्यक्ष दिलशाद शेख, कार्याध्यक्षता सुनीता लोंढे यांनी केले. पुणे शहर संपर्क प्रमुख धनंजय सोनवणे, सेक्रेटरी विशाल मालकेकर, संघटक अशोक कांबळे, गजानन तायडे, सुनील ससाने, अशोक निकाळे, कैलास शेंडगे, संजय नरवडे, महिला आघाडी प्रमुख संगीता सायरू, संगीता वेटम, पौर्णिमा निकाळे यांनी सहभाग घेतला होता. पुणे शहर व उपनगर तसेच महापालिका हद्दीतील जे लोक गेली अनेक वर्षे भाड्याच्या खोलीत राहून वैतागलेले आहेत, मालकांना कायद्याने कोणताही धाक नसल्याने मन मानेल ते भाडे वाढवतात, डिपॉझिट वाढवतात. त्यामुळे भाडेकरूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भाडेकरूंना शासनाचा कोणताही लाभ घेता येत नाही. प्रत्येक ठिकाणी भाड्याची खोली आडवी येते. ज्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन कायदा केला त्याप्रमाणे भाडेकरू पुनर्वसन कायदा करून त्यांना घरे देण्यात यावीत. भाडेकरूंच्या बाजूने नवा कायदा करून सरकारने भाडेकरूंना सरकारी जागेवर सरकारी बँकेतून भाडेकरूंच्या नावे कर्ज काढून त्याची फेड दीर्घ मुदतीची ठेवून सरकारी दराने किंवा स्वस्त दराने घरे बांधून द्यात. त्यांना स्वतंत्रपणे जीवन जगता येईल, राहणीमान बदलेल, भाडेकरूंना शासनाचा लाभ घेता येईल, त्यातून त्यांना चांगले जीवन जगता येईल. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान बदलावे, गलिच्छ वस्तीतून मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासनाने झोपू कायदा केला. परंतु मोठ्या कुटुंबांना 350 फुटांच्या घरात राहणे जमत नाही. त्यामुळे सरकारने 500 फुटाच्या घराचा कायदा करावा. गरिबांच्या मुलांना अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये 25% आरक्षणाचा कायदा असताना अनेक शाळा त्यांची अंमलबजावणी करीत नाही. म्हणून अशा शाळांवर सरकारने कारवाई करावी. 25% आरक्षणाची अंमलबजावणी गंभीरपणे करावी. गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करताना भरमसाठ पैसे मागितले जातात, डिपॉझिट आकारले जातात. त्यामुळे गरीब एवढे पैसे भरू शकत नाही. प्रत्येक हॉस्पिटलने गरिबांना मोफत उपचार करावेत. न करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। मातृभूमीचे रक्षण करताना आलेले अपंगत्व हा अलंकार म्हणून फलटणची अमृता लष्करात जायबंदी झालेल्या अमोलशी विवाहबद्ध झाली। आपला जीवनसाथी देखणा, रुबाबदार, बुद्धिमान आणि उत्तम कमाई करणारा असावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते। याच पार्श्वभूमीवर अमृता तांबे हिने घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे। दोन्ही पायांना अपंगत्व आलेल्या अमोल बोरीवाले याच्याशी ती विवाहबद्ध झाली। खडकी येथील लष्करी पक्षाघात पुनर्वसन केंद्रामध्ये हा हृदय समारंभ मंगलमय वातावरणात पार पडला। हिरवा जर्द शालू नेसलेल्या अमृतासोबत रुबाबदार अमोलने व्हीलचेअरवरून सप्तपदी केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत उभयंतांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आपल्या भावना व्यक्त करताना अमोल बोरीवाले म्हणाले, आजपासून आणि मी आणखीन आपल्या स्वतःला तयार करायचा प्रयत्न करेन आजपासून सुरू। अमोल जायबंदी झाल्याचे समजल्यावर त्याच्या मातापित्यांवर जणू आभाळच कोसळले, पण अमोल डगमगला नाही। खडतर प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जायची लष्कराची शिकवण त्याच्या अंगात भिनली होती। दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्याच्या जखमा वेगाने भरल्या, पण पाय काही त्याचे पूर्ववत झाले नाही। व्हीलचेअर त्याची जीवनसाथी बनली। हे कटू वास्तव स्वीकारून नव्या दमाने त्याने आयुष्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला। अमोलला खडकीतील लष्करी अर्धांगवायू पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले। अपंगांच्या निरनिराळ्या क्रीडा प्रकारांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले। मुंबई, दिल्ली, बेंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने पदके पटकावली। संस्थेच्या माध्यमातून तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असे। एका कार्यक्रमात फलटणच्या अमृता तांबेशी त्याचा परिचय झाला। पदवीधर असलेली अमृता खासगी कंपनीत नोकरी करते। फावल्या वेळेत समाजसेवेची आवड जोपासते। एका कार्यक्रमात तिची अमोलशी भेट झाली। उभयंतांची चांगली मैत्री झाली। त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीने तिच्या हृदयाचा ठाव घेतला। केवळ शरीराने सदृढ असून उपयोग नाही, तर मन परिपक्व असणे महत्त्वाचे असते, हा तिच्या मनाचा कल होता। त्यांच्या भेटीगाठी नेहमी होऊ लागल्या। दोघे परस्परांच्या प्रेमात पडले। अमोलच्या मैत्रीचे प्रेमात कसे रूपांतर झाले हे तिलाही समजले नाही। अमोलला मातृभूमीचे रक्षण करताना आलेले अपंगत्व हा तर अनमोल अलंकार तिने मानला। जीवनसाथी म्हणून तिने मनोमन अमोलला निवडले। त्याचे शारीरिक वैगुण्य भावी आयुष्याच्या आड येणार नाही हे तिने घरच्या मंडळींनाही पटवून दिले। तांबे कुटुंबियांनी अमृताच्या निवडीचे सहमत दर्शवून या विवाहाला मान्यता दिली। अमोलची घरची मंडळी खुश झाली। गेले महिनाभर या लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू होती। मातृभूमीच्या रक्षकाच्या या अनोख्या विवाहामुळे लष्करी अधिकारीही खुश झाले। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।